मुलुंडमधील मेट्रो दुर्घटना ताजी असतानाच आता घाटकोपरच्या आरसीटी मॉलजवळ मेट्रो 4च्या बीमला मोठे तडे गेल्याचं आढळून आलेलं आहे। याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाकडून मेट्रो प्रशासनाला तातडीने कार्यवाहीचे पत्र पाठवण्यात आले। एका नागरिकाने व्हॉट्सअॅपवर तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेत मेट्रो 4च्या सर्व बांधकामाची तपासणी, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश महापालिकेकडून देण्यात आले। या घटनेमुळे मुंबईमध्ये मेट्रोच्या कामाच्या दर्जावर शंका उपस्थित केली जाते आणि इथून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मेट्रोचा पिलर कोसळून झालेली दुर्घटना ताजी असताना आता घाटकोपरमधल्या मेट्रो 4च्या पिलरला तडे जात असल्याचं समोर आलेलं आहे। मी सध्या आहे घाटकोपरमध्ये आरसीटी मॉलच्या बाहेर आणि हे समोरचं दृश्य अतिशय धक्कादायक आहे, कारण हा रस्ता वाहतुकीचा आहे। इथून दररोज शेकडोनी हजारोंनी वाहनं खालून जात असतात आणि समोर तुम्ही दृश्य बघताय ते म्हणजे मेट्रो स्टेशनच्या स्लॅबला इतक्या मोठ्या प्रमाणावर तडा गेलेला आहे की आतल्या सळ्यांचं सुद्धा दर्शन आपल्याला अगदी आरामात होत आहे। त्यामुळे हा केवळ एक तडा नाहीये किंवा स्लॅब हा अशा पद्धतीने ज्याचं नुकसान झालेलं आहे ही केवळ एक बाजू नाहीये, तर समोर सुद्धा आपण बघतो आहोत की अलाइनमेंट या पिलरची बऱ्यापैकी आपल्याला स्पष्टपणे डोळ्यांना दिसते की ही अलाइनमेंट चुकलेली आहे। अनेक ठिकाणी मेट्रोच्या पिलरला तडे तर गेलेलेच आहे, त्याच्यावर डागडुजी करण्याचं काम, पॅचवर्क सुद्धा केलेलं आहे। मेट्रो प्रशासनाच्या बांधकामाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचेच आदेश आता मुंबई महापालिका प्रशासनानं दिलेले आहेत। त्याच्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावर संकटाची ही टांगती तलवार मेट्रो बांधकामांच्या रूपानं लटकते का हा प्रश्न आता निर्माण झालाय। समोर सुद्धा तुम्ही बघताय की पिलरला अक्षरशः तडे गेलेले आहेत। हे तडे एखाद दोन ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळतात। इथून पुढे जर मुंबईत अशा पद्धतीची कुठली घटना घडली आणि विशेषतः घाटकोपरमध्ये घडली तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त मेट्रो प्रशासनच असेल असं सुद्धा मुंबई महापालिकेने ठणकावून सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मुंबईकरांच्या डोक्यावरची ही टांगती तलवार ही अशीच राहणार की याच्यावर काही तातडीने कारवाई होणार हे बघणं अतिशय गरजेचं आहे। कॅमेरामन मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई।